लग्न झालंय आता नवीन छोटासा नवरा तर आता झालंय आणि आता लगेच ह्या मला जेवायला घेऊन जाय. मला बिलकुल जायचं नाही ह्यांच्यामुळे मी चाललीये माझ्या ब्लॉग मध्ये. प्रतीक्षा थोरातच्या एंगेजमेंटला त्या पण एक दीदी आहेत केली मारवाडी आता. भाई ये सब ठीक है लेकिन मेरे आंखों में क्यों आंसू आ रहे. हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत. सो आज मी अशी रेडी होऊन एवढा उशिरा कुठेतरी चालली आहे. खूप स्पेशल इन्व्हिटेशन आहे आज मला. आणि ह्या बघा ह्या कोण आहेत माझ्यासोबत. ही माझी फ्रेंड आहे आरती आणि ही तर तुम्हाला माहिती असेल माझी बहीण. सो आम्ही निघालोय आज. कुठे निघालोय हे तुम्ही गेल्यावर बघा. सो मी खूप एक्साइटेड आहे तिकडे जाण्यासाठी आणि तिथे खूप साऱ्या लोकांना भेटण्यासाठी. सो येस हो गया, रिंग सेरेमनी खत्म हो गई. हाँ वो खत्म हो गया. तुम लोग चलो फटाफट खाना खा लो फिर चलते हैं घर पे वापस. आमचा काहीच प्लॅन नव्हता एवढं लेट जायचा, पण फक्त ह्या मुलीमुळं असेल का नाही माहित नाही. आम्हाला फार 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 जास्तच उशीर झालाय. ना बाल संभल रहे आता ही मुलगी पटणार ना पल्लू संभल रहा है ना बाल संभल रहे. डर लग रहा है इतनी भीड़ देख के. बघा आता तुम्हाला दाखवते ना आता आम्ही कुठे आलोय. त्या पोरी आमचा वेट करत होते खूप वेळ झाला. आणि आम्ही कुठे आलोय आपण सांगा आता थोडस माझ्या ब्लॉग मध्ये. प्रतीक्षा थोरातच्या एंगेजमेंटला सन्माननीय सुरेश शिंदे, सन्माननीय अनिकेतजी गवांते. ह्या मुलीला हिचं लग्न झालंय आता नवीन. छोटासा नवरा आईच्या गावात. छोटासा म्हणजे काय असतं नाही सांग. नाही ते नाही दिसलं आम्हाला. बघितलंच असेल तुम्ही नवरदेवाला. माझ्या नाही दीक्षा थोरातच्या. माझ्या नवरदेवाला बघायचं भाग्य तुम्हाला कधी मिळालंय मला माहिती नाही. लवकरच येईल. तर आता झालंय आणि आता लगेच ह्या मला जेवायला घेऊन जाय. मला बिलकुल जायचं नाही ह्यांच्यामुळे मी चाललीये. म्हणजे नाही हे मी डायटिंग करते ना त्याच्यासाठी मी आताच बोलली मला तिकडे जाऊन गुलाबजामुन खायचे आणि आता डायटिंग चालली. तुम्हाला पण माहितीये गुलाबजाम अजिबात आवडत नाही मला. गिर जा तुला पण पकडू. कुणी सांगितलं एवढं त्याला हे करायला. जन्मों के भूखे आम्ही दोघे आज जेवण केलं. तिकडे बघा भूक लागली. जन्मों के भूको लोगों को देख रहे हम लोग. त्या पण एक दीदी आहेत. भूक लागली आहे एवढ्या वेळ एवढा तमाशा करून. पण आम्ही मॉडेल्स असल्यामुळे आमची हिंमत होत नाहीये खायची. आमचा प्लॅन चाललाय ताट घेऊन यायचं. हा ही बोलतेय सगळे लोक इथं म्हणजे त्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे. आणि साक्षीचं असं म्हणणं आहे आपण इथं येऊन बसू समोर. आम्ही इथं फ्रंट स्टेजला येऊन बसलोय. ती म्हणजे इथं ताटं घेऊन बसू सगळ्यांसमोर खाऊ. आवाज येत असेल ना एवढ्या ह्या गाण्यामुळे. नाही येत असेल. ताट घेऊन ये मला पण एक. जेवायला चालली आहे ती म्हणते. Engagement ceremony over here and we are proceeding towards the ring exchange ceremony. And for that I request everyone to kindly take your seats. येऊ कमी येतेच. केली मारवाडी आता. आता मारवाडी आता ह्या सौ झाल्यात. आम्ही सोबत सुरुवात करणार होतो म्हणून इथं मी येऊन बसली. मला म्हणलं टेस्ट करून तिच्याच घरी नेणार आहे मला. वाव माझ्या हातात आल्यानंतर टॉर्च लागली. एवढ्या वेळची लागत नव्हती. म्हणजे माझं तोंड बघितलं म्हणजे माझं तोंड बघितलं तुम्ही चालू होता का? लागून तुझ्या हातात आल्यावर चालू झाली ती टॉर्च. तर आता आम्ही जेवतो
आणि मग अजून आम्ही आल्यापासून वर गेलो नाहीये. वर म्हणजे त्यांना भेटायला गेलेलो नाहीये. तर आज जेवल्यावरती आम्ही जातो आणि भेटतो आणि मग घरी जातो, कारण तिला जायचंय व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला. तिचा नवरा वाट बघतोय. आमची कोण बघत नाहीये, पण तरी आम्हाला जायचं. आमचे मम्मी पप्पा आमची वाट बघतायत, आहे ना. घरवाले बोलते अब ये अपनी सीधी बात नो बकवास, खायचं बघतं. जस्ट एंटरिंग ऑन द स्टेज. आणि आता जो हा सिल्वर वाला लुक आहे हा पण फॅब्युलस आहे. इतकी सगळी जय्यत तयारी आणि फायनली दिस मोमेंट इज हिअर. हा जो बिग डे आहे हा तू सेलिब्रेट करतेयस तुझ्या 8 वर्षाच्या प्रेमासोबत किंवा 9 वर्षाच्या प्रेमासोबत. तू काय फील करतेयस? मी काय फील करते आता, मी गेल्या 1 महिन्यापासून जे टाकते त्यातून सगळ्यांनाच कळते की मी काय फील करते नक्की. आणि म्हणजे जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याकडून भरपूर चुका होतात आणि सगळ्यांकडूनच होतात मला असं वाटतं. पण जेव्हा आपण एक मॅच्युरिटी आपल्यामध्ये येते तेव्हा आपल्याला कळतं की आपण काय केलं पाहिजे. जेव्हा माझ्यात ती मॅच्युरिटी आली होती तेव्हा मी ओळखलं होतं की मी काय केलं पाहिजे. आणि आता इतक्या वर्षानंतर ना मी जो निर्णय तेव्हा घेतला होता कॉन्स्टंट, तर त्याच्यावरती खूप प्राऊड फील होत आहे. अगदी तसाच मिळाला मला जसं प्रत्येक मुलीची इच्छा असते की सपोर्टिव्ह असावा आणि नेहमी रिस्पेक्ट करणारा असावा. सो मी खूप जास्त खुश आहे आणि पुढे पण खुश राहील अशी मी मेलविनकडून अपेक्षा करते. तुम्हा दोघांपैकी गणितच चांगलं कोण होतं? मेलविन, कोणीतरी असेल रे. ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याला आपण स्टुडियस म्हणू शकतो, अभ्यासू? ओके, तुम्हा दोघांपैकी लाजाळू कोण आहे? ओके, तुम्हा दोघांपैकी रागीट कोण आहे? कोणाला काही कारण नसलं तरी राग येतो. ओके, शेवटचं, हा, तुम्हाला तुमच्यापैकी असं कोण आहे ज्याचा फ्रेंड सर्कल मोठा आहे? ओके, वंडरफुल. तुम्हा दोघांपैकी रोमॅन्टिक कोण आहे? ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे जे लेट नाईट कॉलवरती आन्सर करत करत झोपी गेलं होतं? झोपाळू प्राणी कोणीच नाही. ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याने आपल्या पार्टनरसाठी सरप्राइजेस प्लॅन केलेले आहेत? क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याला आपण मोबाईल अडिक्ट म्हणू शकतो? काही काम नसलं की मोबाईल हातात लागतो. प्रतीक्षा. तुम्हा दोघांपैकी सोशल मीडिया फ्रिक कोण आहे? कोणाला प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकायची असते? प्रतीक्षा तर बघणार पण नाही आन्सर करे. ओके, तुम्हा दोघांपैकी शॉपिंग होली कोण आहे? कोणाला सतत शॉपिंग करायची असते. ओके, तुम्हा दोघांपैकी बार्गेनिंग स्किल्स कोणाचे चांगले आहेत? क्या बात आहे. तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याने सगळ्यात पहिल्यांदा आपलं प्रेम आपल्या पार्टनरजवळ व्यक्त केलं होतं? क्या बात आहे. नाउ यू मे ओपन युअर आईज. सो मेलविन. नाही, बंद होते. अगं मी परीक्षक आहे, तू नको टेन्शन घेऊ. वंडरफुल, वंडरफुल. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. ऐश्वर्या, क्या ऐसा कुछ हुआ था आपके साथ? भाई ये सब ठीक है, लेकिन मेरे आंखों में क्यों आंसू आ रहे? खूप छान वाटतं आम्हाला सगळ्यांना. काय बोलू ग? मी पण रडतीये बघा. नाही, रिक्शा वाल्याच्या सोबत तिला ऐका चला तिला हे कर. ये टाइम पे भाई मैं 11:30-12 बजे तक आई हूँ घर पे. अभी वो चलना अभी मैंने असली रूप. हळूच म्हणती साक्षीला. चल ना निघू आपण आता. चल, निघते का? नवरा असतो लोकांच्या लग्नात. नवऱ्याची आठवण येणार का मला? लग्न झालंय हे बघ. छोटासा नवरा. बेस्ट फ्रेंड नवरा आहे.
फोटोशूट करून ह्यांनी सगळ्यांनी लाईन लावली आहे फोटोशूट करायला आणि माझ्या बहिणीला फोटोग्राफर बनवलंय. बघायचं आता लय त्रास झाला लय त्रास झाला मी म्हणते आता आम्ही फायनली त्यांना भेटून आलो. एवढ्या वेळ आम्ही त्याच्यासाठी थांबलो होतो. आम्हाला त्यांना भेटायला जीव चालला कारण टाइमला संपलाय आपण तिकडे चालूच आहे. आणि आम्ही आता किती वाजले 11 वाजले पण आमची आता कॅब खूप होत नाही. वॉलपेपर फ्लेक्स करते ती दाखवते की तिचं लग्न झालंय. तर आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळात पण निघायसाठी आमची कॅब यायला लागली आणि होत नाही. कॅबला एवढा मास आलाय कॅन्सल करायचं आपल्याला पदयात्रा करून जावं लागतं. 1 तास चालूच आहे माझा नवरा येते ना फायनली आता आम्ही निघालोय आणि आमची आता कॅब येते 4 मिनिटावर आली आणि मम्मीचा फोन येतोय तर हॅलो वी आर गोइंग बाय बाय नहीं अभी तो हाँ मतलब बाय अभी हम लोग फाइनली बुक झाली आहे कॅब आता. कितनी कैब ये हुई रे? अरे 4 कॅन्सल हुई आहे. एन्जॉय केलं. खूप साऱ्या क्लिप्स नाही घेता आल्या कारण मध्ये स्टोरेज फुल झालं होतं आणि खूप छान झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स टू प्रतीक्षा थोराट अँड मेलविन. खूप छान दिसता तुम्ही दोघं सोबत. येस एवढंच बोलेल मी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आणि येस दॅट्स ऑल अबाउट दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग आणि येस बाय.